मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा चॅनल. मित्रांनो, हे एक लांब लचक शीर्षक बघून तुम्हाला असं वाटत असेल की हे नेमकं काय आहे. तर मला पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगावी लागेल. एक व्यक्ती मेल्यानंतर तो चित्रगुप्तासमोर उभा राहतो. आपल्या आख्यायिका असं सांगतात ना की कोणी मेल्यानंतर स्वर्गात जाण्या किंवा नरकात जाण्या अगोदर चित्रगुप्त त्यांचा हिशोब करतो. तर ती व्यक्ती चित्रगुप्तासमोर उभा राहतात आणि जे तिथे चेक करणारे असतात ते म्हणतात, बघा यांनी काय केलंय, पाप केलंय, पुण्य केलंय, जरा चेक करा आणि याला कुठे पाठवायचं ठरवा. मग तो सगळा हिशोब केला जातो आणि जो हिशोब करणारा असतो म्हणतो की महाराज, तसं बघायला गेलं यांनी आयुष्यभर पापच केलेले, याला नरकातच टाकायला हवं, पण हा थोडा वेळ स्वर्गात पण जाण्यासाठी हा अधिकारी आहे. म्हणतात काय झालं, यांनी असं काय केलंय की जो माणूस पापी आहे, ज्यांनी नरकात जायला हवं, त्याला थोडा वेळ तरी स्वर्गात ठेवावं लागेल असं का? तर म्हणे यांनी एकदा एका माणसाला 3 पैसे दिले होते आणि ह्या 3 पैसे यांनी जे दान केले त्यामुळे याला हा स्वर्गाचा जो अधिकारी आहे. तेव्हा ते चिडून चित्रगुप्त म्हणतात, अरे याला 3 पैसेच स्वर्गाला पाठवायचं, एक काम करा, याला व्याजासकट पैसे परत करा, या 3 पैशाचे याला नरकात टाकून द्या याला. ही गोष्ट विनोद म्हणून सांगितली असेल, ही गोष्ट कदाचित आपल्याला एक रूपक म्हणून सांगितली गेली असेल, पण मग तेव्हापासून असं म्हणतात 3 पैशात स्वर्ग गाठता येत नाही. तुम्ही 3 पैशाचं फक्त आयुष्यभरात एकदा कोणाला तरी दान करायचं आणि मग म्हणायचं की मी स्वर्ग गाठणार. आता याचा आणि बिझनेसचा संबंध काय? बरेचसे जणांना बिझनेस म्हणजे आम्ही लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे ट्रेनिंग घेत असताना आम्हाला लक्षात येतं की बऱ्याचशा जणांसाठी बिझनेस हा असा 3 पैशात स्वर्ग गाठण्याचा विचार आहे असं वाटतं त्यांना. बिझनेससाठी लागणाऱ्या गोष्टी त्याला अर्पण कराव्या लागतील, त्याला द्याव्या लागतील, हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणजे एखादा प्रॉडक्ट जर पाहिजे असेल तर त्याचं रॉ मटेरियल नीट लक्षात घेणं आवश्यक आहे, हे आपल्याला सरळ साधं गणित माहिती आहे ना. तर बिझनेसला काय काय लागतं, तर तुम्हाला SOPs लिहून काढावं लागतील, चांगली टीम निवडावी लागेल, उत्तम लोक सोबत घ्यावं लागतील, त्यांचं ट्रेनिंग द्यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला स्वतःला जे काही डेव्हलप करायचं आहे ते नॉलेज तुम्हाला सतत घ्यावं लागेल, तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट सतत विकसित करावं लागेल, कस्टमरच्या सर्व्हिसेस तुम्हाला लक्षात आणावं लागतील, कस्टमरला कशाने बेनिफिट आहे याचा सतत विचार करावा लागेल. मित्रांनो, जोपर्यंत तुमच्या बिझनेसचा पूर्ण ओव्हरऑल ब्लूप्रिंट तुम्ही तयार करणार नाही आणि त्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट जोपर्यंत जागेवर आणणार नाही, तोपर्यंत इंजिन जसं काम करत नाही तसं बिझनेस काम नाही करू शकणार. अन्यथा तुम्ही 3 पैशात स्वर्ग गाठायचा प्रयत्न करताय. बऱ्याच जणांची स्वप्न खूप मोठे असतात, त्यांची इच्छा आकांक्षा खूप मोठ्या असतात, ते कुठलं तरी एक गोष्ट पक्की करतात. ते म्हणतात माझ्याकडे प्रॉडक्ट भारी आहे, मग माझा बिझनेसनी मला पाहिजे तेवढा पैसा दिला पाहिजे. 3 पैशात स्वर्ग आहे मित्रांनो. तुम्हाला अगदी सुरुवात करावी लागेल की माझा विजन मिशन मला क्लिअर असलं पाहिजे, माझी लिडरशिप पॉवरफुल असली पाहिजे, मी योग्य निर्णय घेऊ शकलो पाहिजे, योग्य निर्णय न घेणं सुद्धा मला आलं पाहिजे, अयोग्य निर्णय न घेणं पण मला आलं पाहिजे. त्यानंतर चांगली टीम डेव्हलप करू शकलो पाहिजे, माझा कॅश फ्लो मला व्यवस्थित मॅनेज करता आला पाहिजे, माझ्या सिस्टम्स मला लावता आल्या पाहिजे, बिझनेसचं कम्युनिकेशन चांगलं झालं पाहिजे, लीगल आस्पेक्ट्सवर माझा कंट्रोल असला पाहिजे आणि जबरदस्त कस्टमर सर्व्हिस देऊन मला प्रॉडक्ट रोबस्टिक ठेवता आला पाहिजे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा आस्पेक्टचा परिपूर्ण लक्ष न देता तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये स्वर्ग नाही गाठू शकत, हे लक्षात घ्या. त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, फर्स्ट इज विजन मिशन, सेकंड थिंग इज युअर टीम, थर्ड थिंग इज तुमची लिडरशिप, फोर्थ थिंग इज युअर कॅश फ्लो, फिफ्थ थिंग इज सिस्टम्स, सातवी गोष्ट आहे लिगल आस्पेक्ट्स आणि 8वा आस्पेक्ट आहे तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस. या सगळ्या गोष्टीचे डिटेल्स लिहून काढा. सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही लिहून काढा की हे बेस्ट ऑफ द बेस्ट कसं देता येईल, हे मी नसताना पण कसं काम करेल, याचे SOPs लिहून काढा, याच्या प्रोसिजर्स लिहून काढा आणि तुमचा बिझनेस हळूहळू तुमच्याशिवाय कसा चालेल हे डेव्हलप करा. मग तुम्हाला स्वर्ग मिळणार एवढं नक्की. मित्रांनो, असे असंख्य व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवून टाकत राहील. हे व्हिडिओ बघत राहा, तुमच्या व्यापारी मित्रांनाही फॉरवर्ड करत राहा. माझा उद्देश हाच आहे की किमान 1 लाख सबस्क्रायबर्स थ्रू हा सतत विचार लोकांपर्यंत पोचला पाहिजे, म्हणजे भारत हा 3ऱ्या नंबरची इकॉनॉमी होण्यासाठी जो व्यापारी उद्योजक सक्षम असला पाहिजे तो घडला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना सजेस्ट करायला विसरू नका. धन्यवाद.